काय असतं ना, बायको म्हटले की ती बुद्धिमान निघतेच. कुठलीही मुलगी म्हणाला तरी ती हुशार निघते. तुम्हीच बघा ना, नवरा आपल्यापेक्षा आता 90% जरी घेतलं तरी नवरा आपल्यापेक्षा वयाने मोठाच असतो, पण निर्णय घेतो कोण? बायको घेते. बायकोच्या कोणत्याच निर्णयाला होकार आल्याशिवाय नवरा कुठचंच काम करत नाही. म्हणजे मॅच्युरिटी जर आपण दोघांमध्ये कंपेअर केलं नवरा आणि बायकोमध्ये, तर नेहमी मुलगीच मुलापेक्षा जास्त मॅच्युअर असते असं म्हटलं जातं. मग त्यातही काही हुशार बायका असतात, काही अतिबुद्धिमान असतात, काही असतात ते व्यवस्थित सरळ मार्गे चालणाऱ्या असतात, तर काही जणी त्यातल्या त्यात काहीतरी वाकडं करून एवढं हुशारी आपली चालवतात की संसार एकदम टिपटॉप करून दाखवतात. तर अशाच काही हुशार आणि बुद्धिमान बायको असणाऱ्यांची 8 लक्षणे. आता तुमची बायको बुद्धिमान आहे का? ऑब्विसली ती मॅच्युअर आहे, ती तुमचा संसार व्यवस्थित चालवते, पण ती खरंच बुद्धिमान आहे का? तर खालील काही लक्षणे आहेत ज्याने तुम्ही ओळखू शकता की तुमची बायको हुशार आहे की नाही, किंवा बुद्धिमान चाणाक्ष आहे की नाही. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वसाधारण बायकांकडून, त्या बायका असतात तेव्हा कुणाचंही लग्न असेल घरात किंवा अजून काही एखादा कार्यक्रम असेल तर त्यांना अपेक्षा असते की त्यांनी तुम्हाला सुद्धा काहीतरी मान द्यावा. आजकाल असं झालंय की कुठचाही कार्यक्रम असला कोणाकडे नातेवाईकाकडे तरी साडी देण्याचा एक प्रोग्राम असतो सगळ्यांकडे. कोणताही विशेष असा कार्यक्रम झाला की साडी दिली जाते. मग जी नॉर्मल ज्या बायका असतात त्यांची अपेक्षा असते की मला पण त्यांनी दिली पाहिजे, मी त्यांच्याकडे जाते ना, मग त्यांनी मला पण दिली पाहिजे, माझी पण ओटी भरून साडी भरूनच ओटी भरली पाहिजे, अशी काही महिलांची अपेक्षा असते. पण जी बुद्धिमान बायको असते ना, तिची नवऱ्याशिवाय कुणाकडूनही अपेक्षा नसते. तिला इतरांकडून काही नको असतं, फक्त तिला नवऱ्याचं मात्र काही सोडायचं नसतं. दुसरं लक्षण आहे, तिला एकटं राहणं आवडतं. ती उगाच इतरांसोबत बडबड बडबड करत बसणार नाही. किंवा तुमची फॅमिली असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या फॅमिलीचा उठबस करणार, त्यांना काय पाहिजे असेल ते देणार, पण जास्त करून ती स्वतःसाठी वेळ काढणार आणि तिला एकटं राहणं तिला आवडतं. ती थोडीफार रोमॅन्टिक असणार, असं नाही की फक्त तुम्हीच रोमॅन्टिक आहात, तर ती सुद्धा भयानक रोमॅन्टिक असणार. ती तुमची बायको बुद्धिमान आहे, कारण तिला माहिती आहे नवऱ्याला कसं खुश करायचं आहे ते. बुद्धिमान बायको आहे ती थोडीशी आळशी असते. तिला ना आपलं काम कसं दुसऱ्याकडून करून घ्यावं ना त्याचं चांगलंच नॉलेज असते. ती काम चुकार मात्र नक्कीच असते. बुद्धिमान बायको आपलं काम दुसऱ्याकडून करून घेणार आणि आपण मात्र सतत कसला ना कसला विचार करत बसणार. म्हणजे तिचं डोकं रिकामी राहत नाही. ती नेहमी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत असणार आपल्या संसारामध्ये, आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये, आपल्या घरातील तडजोडीमध्ये. म्हणजे असं काहीतरी जी बेटर होईल माझ्या फॅमिलीसाठी, बेटर होईल माझ्यासाठी, चांगलं अजून चांगलं मी काय करू शकते याचा ती जास्तीत जास्त विचार करत असणार. ती कधी समाधानी नसणार. आज तिला काही भेटलं म्हणून ती शांत बसणार आहे का? नाही. ती अजून काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार किंवा अजून कसा प्रॉफिट होईल ते बघणार. समजून जा ही बुद्धिमान मुलगी. मग ती बुद्धिमान बायकोच्या आकड्यात मोडून जाते. जरी ती जास्त विचार करत असली ना तरी ती छोट्या छोट्या गोष्टींवरून भावुक होऊन जाते. तुमचा एखादा नकार सुद्धा तिला खूप मनाला आहारी जाऊन जातो. ती अनेकदा त्यावर तुम्हाला रडून सुद्धा दाखवत असणार. कधी कधी तिचं रडणं तर तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी पण असणार आहे. हे म्हणजे रडणं हे बायकांचं सगळ्यात मोठं अस्त्र असतं, पण आजकालच्या मुलींना वेळ नाही रडायला. त्यामुळे ना कोणी आता ते रडण्याच्या मागे पडत नाही, सरळ भांडतात आणि साईडला होतात. आता काही बायका असतात त्यांना इतरांबद्दल जाणून घ्यायला आवडतं, किंवा ह्याचं भांडण झालं, त्याचं भांडण झालं, याची पोरगी पळून गेली, त्याची पोरगी पळून गेली, ह्या ऐकण्यात जास्त इंटरेस्ट असतो. पण जी हुशार बुद्धिमान असते ना तिला ह्या सगळ्यात इंटरेस्ट नसतो. ती एकतर आपला वेळ, आपलं कसं भलं होईल, माझ्या मुलांचं कसं भलं होईल, मला माझा संसार अजून किती चांगला करता येईल याचा विचार करत बसणार. किंवा किंवा जर तिला थोडा वेळ भेटला तर ती झोपणं पसंत करणार. तिला झोप अतिप्रिय असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती आपल्या पतीशिवाय कोणावरही विश्वास ठेवणार नाही. ती कुठच्याही गोष्टीसाठी, कुठच्याही काहीही असो, आपल्या पतीशिवाय कोणावरही विश्वास ठेवणार नाही. आता हे सगळे गुण तुमच्या बायकोमध्ये आहेत का? किंवा तुम्ही जर एक मुलगी असाल, स्त्री असाल, स्वतः बायको असाल, तर खरंच हे गुण तुमच्यामध्ये आहेत का हे नीट तपासा. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही बुद्धिमान आहात की नाही.
प्रत्येकाला असं वाटतं मी हुशार आहे, बुद्धिमान आहे, मला सगळंच कळतं. पण जेव्हा खरी त्यांची चाचणी केली जाते तेव्हा मार्क मात्र 0 पडून जातात. तर हुशार आणि सगळ्यात सगळ्यात मोठा पॉइंट, सगळ्यात मोठा सेविंग. जी बुद्धिमान बायको असते ना ती सेविंग करते. आता सेविंग मध्ये प्रकार आहेत बघा. हा, आता नॉर्मल बायका काय करतात, तांदळाच्या डब्यात, साखरेच्या डब्यात, घर खर्चातून थोडे थोडे पैसे टाकतात. पण जी बुद्धिमान बायको असेल ना, ती लक्षात ठेवा, ती कधीच तांदळाच्या डब्यात, त्याच्या डब्यात नाही ठेवणार. ती मला बाबा 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझ्या हातात महिन्याला काहीतरी आलं पाहिजे, त्यासाठी ती पेन्शन प्लॅन काढणार, ती LIC प्लॅन काढणार, ती अजून काही असणार म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणार, ती शेअर मार्केटमध्ये, यात कोणत्याही प्रकारात ती इन्व्हेस्ट करणार. म्हणजे ती मुनाफा जास्त घेण्याचा विचार करणार. ती 1-1, 2-2 रुपयासाठी नाही राहणार, तिला लाखो लाखो हवे असणार. ती बुद्धिमान बायको आहे. तुम्ही आहात का असे? कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.